1995 साली जेव्हा आपली युतीचं सरकार आलं त्यावेळेस अशी संकल्पना त्यांच्या मनामध्ये आली की आपण बेरोजगारांसाठी सरकार असताना पक्षाच्या माध्यमातून काही करू शकतो का। शासन त्याच्या माध्यमातून तर करेलच आणि त्याच्यातून शिवोद्योग सेनेचा जन्म झाला। सांगायचं तात्पर्य हेच की राजसाहेबांनी पक्ष स्थापन करायच्या आधी महाराष्ट्रातील तरुण बेरोजगारांच्या रोजगाराचा प्रश्न हा अत्यंत त्यांच्या जिव्हाळ्याचा आहे आणि पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांनी रोजगार विभागाची स्पेशली स्थापना केली आणि त्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली। साधारणपणे रोजगार स्वयंरोजगार ह्या शब्दामध्येच रोजगार निर्मिती म्हणजे नोकऱ्यांची निर्मिती, नोकऱ्यांसाठी बेरोजगारांना काही मदत लागेल असं आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून छोटे छोटे उद्योग, स्वयंरोजगाराचे जे काही उपक्रम आहेत शासनाचे म्हणा किंवा महापालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर राबवायचे। हा कार्यक्रम जेव्हा आपण राबवतो त्यावेळेस एक पदाधिकारी म्हणून एक डेडिकेटेड आपण ज्याला काम करणारे कार्यकर्ते हवेत आणि याच्यासाठी पूर्ण राज्यभर या विभागाची रचना आम्ही करतो आहोत। जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा ती रचना पूर्णपणे झालेली नसल्यामुळे मी प्रत्यक्ष यावेळेस विनय गोटे यांच्या संपर्क अध्यक्षतेखाली त्यांचा दौरा आखलेला आहे। तात्पर्य हेच आहे की इथे जास्तीत जास्त तालुका स्तरापर्यंत शहरी भागात तालुका भागामध्ये रोजगाराचा कार्यक्रम राबवणारे कार्यकर्ते पदाधिकारी यांची नेमणूक करून त्यांना एक कार्यक्रम देणे ज्याच्या माध्यमातून इथल्या स्थानिक बेरोजगारांना पक्षाच्या माध्यमातून न्याय देता येईल। आम्ही महाराष्ट्रभर रोजगार विभागाची जी कार्यक्रम राबवतो त्याच्यामध्ये आज सरकारी महामंडळांच्या माध्यमातून ज्या काही स्कीम्स आहेत स्वयंरोजगाराच्या त्या लोकांपर्यंत पोहोचवणे, त्याच्यामध्ये सबसिडी काय आहे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे ते स्कीम्स तयार करू शकतील, उपक्रम ते राबवू शकतील हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो। याच्यासाठी रोजगार विभागाची स्थापना झाली त्यावेळेस एक मार्गदर्शिका पुस्तिका आम्ही काढली। त्यामध्ये सरकारच्या केंद्र सरकारच्या महापालिकेच्या सर्व स्कीम्स आम्ही कंपाईल केल्या ज्याच्यामध्ये मग शेतीविषयक किंवा ग्रामीण भागातल्या योजना असो, शहरी भागातल्या असो, मग स्त्रियांसाठी योजना असो, मागासवर्गीयांसाठी योजना असो, ज्या काही बचत गटांसाठी ज्या काही योजना असतील त्या सर्व योजना एकत्रित करून ते गाईड बुक म्हणा आपण मार्गदर्शिका ही रोजगार विभागाच्या जो कोणी पदाधिकारी आम्ही नेमणूक करतो त्याला ती नेमणुकीच्या वेळेस दिल्या जाते। तात्पर्य हे की त्यांनी ते अभ्यासावं, योजना समजून घ्याव्या आणि त्या बेरोजगारांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवाव्या आणि त्याचा लाभ घेण्यासाठी त्यांना मदत करावी। वेळोवेळी आम्ही शिबिरं घेतो, प्रशिक्षण शिबिरं पण घेतो, कार्यकर्त्यांना त्यांचं ज्ञानात भर पडावी म्हणा किंवा नवीन योजना काय आहेत याच्यासाठी सुद्धा आम्ही दर 2-3 वर्षानंतर एक शिबिर। स्पर्धा परीक्षांबाबत काही स्पर्धा परीक्षा सुद्धा आता नुकत्याच आम्ही रेल्वेच्या ज्या पश्चिम रेल्वेच्या आहेत त्याचे फॉर्म भरण्यापासून, कारण बऱ्याचशा वेळेस चुका ज्या होतात ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या सुद्धा आम्ही मार्गदर्शन शिबिरं आता गेल्या आठवड्यात राबवले आणि 14 तारीख लास्ट डेट होती त्यावेळेस। याच्या आधी सुद्धा सेंट्रल रेल्वेच्या परीक्षांच्या संदर्भात आम्ही मार्गदर्शनाचे कार्यक्रम राबवले। मुंबई, पुणे किंवा नाशिक या शहरी भागांमध्ये रोजगार विभागाची फार
घट्ट जाळं निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये महिलांचे सुद्धा कार्यक्रम राबवताना त्यात महिलांचे प्रतिनिधी सुद्धा आम्ही दिलेले आहेत. केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत मग त्या ब्युटी पार्लरचे कोर्सेस असो किंवा मग शिलाईच्या कोर्सेस असो यांचं ट्रेनिंग देऊन त्यांना सक्षम करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. त्याचबरोबर रोजगार निर्मितीशी संबंधित कामगार कायदे आहेत ते सुद्धा आम्ही या आमच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत राबवण्याचा हा आता येत्या काळामध्ये फार अग्रेसिव्हली आम्ही तो घेणार आहे. तुम्हाला माहितीच असेल की कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ व्हेकन्सीज ऍक्ट म्हणून कायदा आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक कंपनीमध्ये जिथे 25 पेक्षा जास्ती कामगार काम करत असतील किंवा कर्मचारी काम करत असतील तिथे त्यांच्या वेकेन्सीज येणाऱ्या वेकेन्सीज हे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला कळवणे हे कंपल्सरी आहे, आवश्यक आहे. हेतू या कायद्याचा हाच आहे की तिथे महाराष्ट्रातला सर्व बेरोजगार तरुण नोंदणी करतो नोकरीसाठी, ज्याला आपण एम्प्लॉयमेंट एक्सचेंज म्हणतो. आणि जर या कंपन्यांनी तिथे त्यांच्या वेकेन्सीज नोंदवल्या किंवा कळवल्या की आमच्याकडे एवढ्या वेकेन्सीज आहेत तर त्याप्रमाणे तिथले कॅन्डिडेट रोजगारचं ऑफिस जे आहे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचं ते त्या कंपनीमध्ये ती लिस्ट पाठवेल आणि त्यांच्या मुलाखतीतून त्यांना नोकऱ्या मिळतील. पण आज गेल्या मी 10 वर्षापासून बघतोय कुठलाही कारखाना कुठलीही कंपनी त्यांच्या वेकेन्सीज नोटिफाय करत नाही. त्याच्यामुळे आज जो नोंद केलेला आज जो तरुण आहे महाराष्ट्रातला, आपण ज्या स्थानिकांना रोजगार देण्याची जी जेव्हा भाषा करतो त्यावेळेस त्यांना रोजगार मिळत नाही. आणि हा कायदा अग्रेसिव्हली इम्प्लिमेंट करण्याचं महाराष्ट्रभर रोजगार विभागाच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून आम्ही तो प्रत्येक ठिकाणी करणार आहोत. त्या कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद असून सुद्धा इम्प्लिमेंटिंग अथॉरिटी ज्याला आपण म्हणतो इन्स्पेक्टिंग अथॉरिटी हे कामच करत नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेकेन्सी सुद्धा एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला कळवल्या जातात. कायद्यामध्ये ही तरतूद आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेकेन्सीज कळवून त्यांना कंपल्सरी घेण्याची सुद्धा त्याच्यात तरतूद आहे. प्रायव्हेटला जरी घेण्याची तरतूद नसेल तरी पण कळवणे ही कंपल्सरी तरतूद आहे.